नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज मी बनवत आहे मुळ्याच्या पाल्याची भाजी. तर एक गावरानी मुळा होता, त्याचा पाला मी खुडून घेतला. त्यानंतर बारीक चिरून स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलं आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे लोखंडी. त्यामध्ये 1-1.5 पळी तेल टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं, 12 ते 15 लसूण पाकळ्या बारीक कापलेल्या टाकल्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या टाकल्या आणि त्यानंतर लसूण हे ना मस्त असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवायचा, म्हणजे जास्त नाही, हलका सोनेरी रंगावर झाला ना मस्त तोपर्यंत परतला. त्यानंतर बारीक चिरलेली ही मुळ्याची पाल्याची भाजी टाकून घेतली, छान मिक्स केलं. त्यानंतर वरून थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मीठ कमीच टाकायचं कारण शिजल्यानंतर भाजी कमी होते पालेभाजी. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवून 5-7 मिनटं लो फ्लेमवर शिजून घ्यायची आहे ही भाजी आणि त्यानंतर झाकण काढायचं, 1-2 मिनटं परतवायचं. गरमागरम भाकरी चपातीसोबत खायची किंवा तोंडी लावायला खायची, खूप चांगली असते, पौष्टिक असते. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.